लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। आज 3,000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता मार्च एप्रिल हप्ता 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार अशी मोठी बातमी आता येत आहे। परंतु आता आपण जर पाहिलं तर मार्च महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे, बरोबर। मार्च महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना जमा झाला त्यांनी पटापटा कमेंट करा, कारण पुढे अशा 2 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे, 100% आनंद होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी नेमकं काय करायचं बुवा हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की पाहायचं। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करा, पटापटा कमेंट्स करा की कोणाकोणाला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे। तसंच जर मिळाला असेल तर मात्र लक्षात घ्या, मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो माहिती, जर मिळाला असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे तुम्ही सांगा, आणि तुम्ही KYC केली होती का हे सुद्धा सांगा। कारण आता आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे। ती कोणती घोषणा आहे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। खूप महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली आहे, कारण त्यांनी सतत लाडक्या बहिणीसाठी काही ना काही करण्याचं त्यांनी ठरवलेलं असतं, तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश होतील 100% ती बातमी ऐकून। मी ती पुढे तुम्हाला 2 मिनिटात अगदी सांगणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत पाहिलात तर संपूर्ण माहिती तुम्हाला 100% मिळणार आहे। आता जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सुमारे KYC केल्यानंतर जवळपास 1 कोटी एवढ्या लाडक्या बहिणी, जवळपास 1 कोटीच्या आतच आहेत अशा लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता जास्त आहे। कारण मी पुढे सांगतोय, कारण आहेत त्यांची KYC जी झालेली आहे त्या चुकीच्या पद्धतीने झालेली आहे, किंवा KYCमुळे त्या आता बाद झालेल्या आहेत। का बरं, त्याचे काही मुख्य कारण आहेत, तुम्हाला माहितीच आहेत। त्याच्यामुळं आता KYC कोणाकोणी झाले त्यांनी सुद्धा कमेंट करा। KYC केल्यानंतर पैसे कोणाकोणाचे बंद झाले हे सुद्धा सांगा, कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आपल्याकडे आहेत ज्यांची KYC केली आणि हप्ताच बंद झाला, अशा सुद्धा लाडक्या बहिणी आहेत। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतं की माझा हप्ता बंद झाला आहे, तर तुम्ही इथं कमेंट्समध्ये सांगू शकता, कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत माहिती पोहोचणार नाही। बघा, मी सुद्धा तुमच्या कमेंट्सद्वारे सरकारकडे काही मागण्या करत असतो। आता मी एवढं की मी दाखवत नाही, पण लक्षात घ्या, सगळ्या महत्त्वाच्या बातम्या कशा असतात, सगळं आपण व्यवस्थित सांगत असतो तुम्हाला। आता सगळं जर बघितलं आपण तर राज्यामध्ये जवळपास जवळपास 2 कोटीचा आकडा असा आहे ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत, परंतु 60-70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना पैसेच आले नाहीत। कारण होतं त्यांचं KYC न करणं, दुसरी गोष्ट नियमांमध्ये न बसणं। आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सरकारने 30 एप्रिलपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना KYCची तिथं मुदत दिली होती। परंतु आता आनंदाची बातमी म्हणजे काय, एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलेलं आहे की आता KYC जी मुदत होती ती आता वाढवली गेलेली आहे, म्हणजे लवकरच तुम्हाला KYC करता येणार आहे। लवकरच वेबसाईटवरती KYCचा ऑप्शन पुन्हा सुरू होणार आहे। होय, ही पुन्हा सुरू होणार आहे आणि ही अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण ह्याच्यामुळं काय होणार आहे, भरपूर लाडक्या बहिणींचं तिथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि त्यांना पैसेसुद्धा वितरणाला सुरुवात होणार आहे। आता भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आजपासून बहिणींना पैसे वितरण सुरू होणार का, तर लक्षात घ्या, मार्च महिन्याचा हप्ता आहे तो वितरण येऊ शकतं, वितरण थांबलेलं आहे, तरी पण आज काही लाडक्या बहिणींचं जर राहिलं असेल तर ते करू शकतात। परंतु एप्रिलचा हप्ता कधी हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे, मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपल्याला भरपूर अशा बातम्या आल्या होत्या की KYC केल्यानंतर आकड्यावारी जर आहे तर 60-70 लाखांनी कमी झाला आहे। तर कशामुळे झाला आहे, KYC केली त्यामुळं तुम्ही आधार नंबर वगैरे टाकता, बरोबर, त्या आधार कार्ड लिंक असतो तुमचा पॅन कार्डशी आणि तिथं तुमचं उत्पन्न दिसू शकतं। त्यानंतर तुमची कागदपत्रांची तपासणी केली जाते की खरंच बाबा तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का। त्याच्यासाठी मग ते काय करतात, RTO डिपार्टमेंटकडनं माहिती गोळा करतात की यांच्याकडे 4 चाकी आहे का बाबा, यांच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरतं आहे का, ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं माहिती घेतात, बँकेतनं माहिती घेतात की यांची FD वगैरे RD ह्या अशा काही देवाणघेवाण जे असतात ते 2.5 लाखांच्या वरती वगैरे आहेत का बाबा, बचत सेविंग त्यांची काय आहे का, अंगणवाडी का सेविका तुमच्या घरी येऊन सगळे कागदपत्र चेक करत राहते। तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत। तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन
ज्या लाडक्या बहिणी खरंच पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्ता येईल असं सुद्धा सरकारनं सांगितलं होतं, तुम्हाला माहिती आहे. कारण आपण बघितलं तर डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना हप्ता येत होता, परंतु डिसेंबरपासून पुढे हप्ता बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता बघूयात कोणाला किती मिळणार आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होणार. आपण जर बघितलं तर आता मार्च हप्त्याचं वितरण सुरू आहे, एप्रिलचा हप्त्याचं वितरण अजून सुरू नाही. त्यामुळं एप्रिलचा हप्ता तर काय आता येणार नाही. त्यामुळे मिळणार किती तर 1,500 रुपयाचं मिळणार. मग काही लाडक्या बहिणी म्हणतील आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नाही की बा. आता फेब्रुवारीचा हप्ता आला नाही ह्याचं तुम्ही कारण शोधलं का? तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये गेले का? नाही गेले. तुम्ही जायला पाहिजे होतं. ज्यावेळेस तुमचा हप्ता बंद होतो त्यावेळेस महिला व बालविकास विभागामध्ये तुम्हाला जायला पाहिजे असतं. तुम्ही बँकेत जाऊन विचारायला पाहिजे की हप्ता बंद झाला आहे का, माझं बँक अकाउंट बंद आहे का, माझी KYC राहिली आहे का. तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांना विचारायला पाहिजे की माझं काय चुकलं आहे का, माझा फॉर्म पात्र लाभार्थी यादीमध्ये आहे का अपात्र लाभार्थी यादीमध्ये आहे. मग असेल तर त्यासाठी मी काय करायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही फक्त फॉर्म भरून ठेवला आहे आणि एकदा KYC केली की तुम्हाला असं वाटतं की अरे जाऊ दे महिन्याला पैसे येतात, महिन्याला असं नसतं. तुम्हाला 1-2 दिवस काढून तुम्हाला चेक करायचं लागतं की तुम्हाला बाबा खरंच तुमचं नाव पात्र लाभार्थीमध्ये आहे का, तुम्ही कधी महिला बालविकासमध्ये गेलेत का, तुम्ही कधी अंगणवाडी सेविकाला विचारलं आहे का. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीसुद्धा तितकंच करणं खूप गरजेचं आहे. फक्त कोणीतरी सांगितलं पैसे आले की लगेच हां आले आम्हाला नाही आले तुम्हाला नाही आले. तुम्ही तुमच्या साईडनं सुद्धा तुम्ही थोडीशी माहिती गोळा करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळं लक्षात घ्या, प्रत्येक महिन्याला तुम्हाला हे काम करायचं आहे. कुठलं काम करायचं आहे? आपल्याला जर पैसे आले की आम्ही व्हिडिओ टाकतोच, बरोबर. काय अपडेट आले की आम्ही व्हिडिओ टाकतोच. पण जर समजा नाही आले तर काय करायचं, तर तुम्हाला माहिती आहे का अंगणवाडीमध्ये असा एक फॉर्म भेटतो जो लाडकी बहिणीचा योजना सुरू करतो. जर तुमचे बंद असेल तर तो हा फॉर्म आहे. हा व्हिडिओ थांबवून व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढा बघा. हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडीने मिळू शकतो. तर तिथं जाऊन तुम्ही हा फॉर्म भरायचा असतो. तिथं आधार नंबर दिलेला असतो, तो आधार कार्डची झेरॉक्स वगैरे लावून तुम्हाला हा फॉर्म द्यायचा असतो. त्यानंतर तुमची पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होऊ शकते आणि अपात्र यादीतून तुम्ही पात्र लाभार्थीमध्ये येऊ शकता. तर अशा गोष्टीसाठी तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. अंगणवाडीमध्ये जाऊन विचारावं लागतं, महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन विचारायला असतं. ह्या गोष्टी करत जा. त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना माहीत नसेल, तुम्हाला वाटत असेल की हा माहितीचा व्हिडिओ, तर सगळ्यांना व्हॉट्सअपला शेअर करा की काय करावं लागतं नेमकं हप्ता जर बंद झाला बरोबर. तर ह्या पटापटा गोष्टी शेअर करा, लाडक्या बहिणीपर्यंत माहिती पोहोचवा, व्हॉट्सअपला सगळ्याकडे पाठवा. कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स करा कोणाकोणाला हप्ता आलेला आहे. आता लक्षात घ्या, एप्रिलचा हप्ता अजून येणार नाही ना, त्याची तारीख आलेली आहे ना काय अपडेट त्याच्याकडे आहे. त्यामुळे मार्चचा हप्ता आज येऊ शकतो, नाही तर आजसुद्धा येणार नाही. हे सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. फक्त तुमचं नाव पात्र लाभार्थीत आणणं ह्याच्याकडे आता लक्ष केंद्रित करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट्स करायला विसरू नका. काही प्रॉब्लेम असतील, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.